श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 मेला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी. या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. संकष्ट चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येते. एक म्हणजे शुक्ल पक्षात आणि दुसरी म्हणजे कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. आणि रविवारी जी चतुर्थी आलेली आहेत ज्या चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. बघा, या दिवशी उपवास केल्याने अनेक अडचणी दूर होतात. तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने आर्थिक संकटापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला शुभ परिणाम देखील पाहायला मिळत असतात. वैशाख महिन्यात येणाऱ्या या एकदंत संकष्ट चतुर्थीचं महत्त्व हे खूप सांगितलं जातं. धार्मिक शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं. श्री गणेशाची आराधना केल्याने कोणत्याही कार्यात आपल्याला अडथळा येत नाही. संकष्ट चतुर्थीचं व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होते. श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात अनेक अडचणीवर मात करता येते. श्री गणेशाच्या आशीर्वादाने कामात यश मिळते. एकदंत संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनात समृद्धी प्राप्त होते. आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांच्या उपासनेसोबतच काही उपाय देखील केले जातात. खास करून या दिवशी आपल्या मुलांसाठी उपाय केले जातात. कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत, ज्ञान देणारे ज्ञानदैवत आहेत. यामुळे आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी जास्तीत जास्त उपाय केले जातात. आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे. आपल्याला या चतुर्थी दिवशी मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने मुलांवर कधीच वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत. मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय खास करून तुम्हाला मोठ्या मुलांसाठी करायचा आहे. जी मुलं शाळेत जातात, शिक्षण घेत आहे किंवा नोकरी करत आहे किंवा नोकरी शोधत आहे किंवा एखादी उच्च डिग्री त्यांना धारण करायची आहे, एखादी एक्झाम देत आहे, परीक्षा देत आहे, तर त्या मुलांनी जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा उपाय आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी केला तरीही चालेल किंवा मुलांनी स्वतःसाठी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुमची इच्छा असेल, मुलं छोटे असेल, तर तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता. खास करून हा उपाय मुलांच्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी दूर करण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण मुलांसाठी केला तर मुलांच्या सर्व समस्या या मुळासहित नष्ट होतील. तुम्ही हा उपाय संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक नारळ. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. या नारळामध्ये पाणी असायला हवा असा एक नवीन नारळ आणायचा आहे. तुमच्या घरामध्ये एखादा नारळ असेल तो तुम्ही पहिले पूजेमध्ये वापरलेला असेल असा नारळ तुम्हाला अजिबात घ्यायचा नाही. गणपती बाप्पा हे असे देवत आहेत, जर ते आपल्या भक्तांवरती जर नाराज झाले तर त्याचे अनेक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. गणपती बाप्पा हे सर्वप्रथम पूजनीय मानले जाते. यामुळे बाप्पांना ज्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यासुद्धा चांगल्या अर्पण केल्या जातात. म्हणून आपल्याला नारळ हा देखील चांगला घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे.
यानंतर या नारळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे। नवीनच लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हा नारळ बांधायचा आहे। आणि यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता तुमच्याजवळ जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता। सोबत मुलं तुमच्या असेल तर मुलांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, किंवा मुलं मोठी असेल तर मुलांकडे हा नारळ देऊन तुम्ही मुलांकडून सुद्धा हा उपाय करून घेऊ शकता। गणपती मंदिरामध्ये जाताना तुम्ही गणपती बाप्पांसाठी दुर्वा देखील घेऊन जाऊ शकतात। काही प्रसाद म्हणून तुम्ही लाडू मोदक सुद्धा घेऊन जाऊ शकता तुमची इच्छा असेल तर, किंवा तुम्ही फक्त खडी साखर घेऊन गेले तरीही चालेल। फक्त आपल्याला मनापासून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। आता हा नारळ तुम्ही तिथे घेऊन गेल्यानंतर हा नारळ तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे मुलांना त्या बाप्पासमोर उभं करायचं आणि मुलांवरून हा नारळ तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे। 3 वेळा ओवाळायचा आहे, किंवा मुलांनी स्वतःहून हा नारळ स्वतःहून ओवाळून घेतला तरीही चालेल। आणि यानंतर हा नारळ तुम्हाला गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे, फोडायचा नाही। लाल कपड्यामध्ये बांधूनच तो नारळ तुम्हाला तसाच बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे। आणि हा नारळ जेव्हा तुम्ही मुलांवरून ओवाळून घेणार आहेत त्यावेळी नारळ हा ओवाळल्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे की तुम्ही मुलांसाठी हा उपाय का करत आहे। मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी, किंवा मुलांना नोकरी मिळण्यासाठी, किंवा नोकरीमध्ये मुलांना यश मिळण्यासाठी जी पण तुमच्या मुलांची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला आवर्जून व्यक्त करून आणि यानंतर हा नारळ तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे। नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांना मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करा। मुलांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही ही सेवा मुलांकडून करून घ्या। बघा, जेव्हा मुलं ही सेवा करताना याचा खूप जास्त लाभ मुलांना मिळत असतो। गणपती बाप्पाची ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते। मुलं खूप छोटी आहेत पण मुलांना वाचता येत नसेल तर आई-वडिलांनी हे 3 आवर्तनं वाचायचे आहेत आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत। जर मंदिरामध्ये तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये येऊन देखील करू शकता, परंतु नारळ हा तुम्हाला मंदिरामध्येच अर्पण करायचा आहे। असं केल्याने मुलांच्या सर्व समस्या या दूर होतात आणि मुलांना बघा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कुठल्याही अडचणी येत नाही आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। त्याचबरोबर जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला अजून एक उपाय मी सांगत आहे। तो उपायसुद्धा तुम्हाला मुलांसाठीच करायचा आहे। विद्याच्या क्षेत्रात प्रगती होण्यासाठी हा उपाय केला जातो। हा उपायसुद्धा तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठी सर्वांसाठी तुम्ही करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, दुर्वाच्या 7 जुड्या घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक जुडीमध्ये 21 दुर्वा असेल अशा तुम्हाला 7 जुड्या तयार करायच्या आहेत। प्रत्येकी जुडीमध्ये 21 दुर्वा असतील अशा तुम्हाला 7 जुड्या तयार करायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला या दुर्वा घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे ह्या दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला त्या मंदिरामध्येच दुर्वा अर्पण केल्यानंतर एका तामणामध्ये कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करून तुम्हाला बाप्पांची आरती करायची आहे। असं केल्याने बघा मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष यश मिळत असतं। हा उपाय मुलांनी स्वतःसाठी केला तरीही चालेल किंवा आई-वडिलांनी मुलांसाठी केला तरीही चालेल। हा उपाय जर तुम्हाला मंदिरात करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 उपाय करायचे आहेत। दोनही उपाय जर तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून हे दोनही उपाय तुम्हाला करायचे आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।